Welcome to all. I am Pallavi Sawasi. Today we are going to learn the chapter which is the correlation of the tense. In 10th CBSE. तर बघा कोरिलेशन ऑफ द टेन्स वर आपल्याला क्वेश्चन्स कुठला पडतो आहे, एकतर एरर वर शुअर क्वेश्चन्स असेल आणि फिल इन द ब्लँक्स. 100% आपल्याला काय तर एररचा एक क्वेश्चन्स असतो आणि फिल इन द ब्लँक्स काय तर 1 मार्क्सला असतं. टोटल आपल्यामध्ये कोरिलेशन ऑफ टेन्स हा कुठेही चॅप्टर दिलेला नाहीये, बट हा इम्प्लाइड असतो. सो ह्याच्या आपल्या ग्रामर मध्ये 10 मार्क्स असतात, त्यापैकी 2 मार्क्स आपल्याला ह्या चॅप्टर मधून कव्हर होणार आहेत. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया, जेव्हा काय तर व्हेनी सेंटेन्स स्टार्ट्स असतं, व्हेनी जेव्हा सेंटेन्स स्टार्ट्स असेल तर व्हेनच्या सेंटेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, नेक्स्ट टेन्स मध्ये काय असणार आहे, सिंपल फ्युचर आहे. बघा कोरिलेशन काय, व्हेन देयर इज अ सेंटेन्स ऑफ व्हेन, इन द व्हेन सेंटेन्स देयर इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस S और ES असणार आहे. ओके, म्हणजे ही शीट जर असेल तर आपण काय करणार आहे, S और ES लावणार आहे. तर त्याच्या पुढच्या टेन्स मध्ये मात्र काय असणार आहे, सिंपल फ्युचर टेन्स असणार आहे. ओके, तर बघा सेम आपल्याकडे काय तर तसं सेंटेन्स आपण बघूया. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे आपल्याला, आय शाल टेलिफोन यू व्हेन ही कम्स बॅक. तर बघा व्हेनच्या सेंटेन्स मध्ये काय सांगितले तुम्हाला, सिंपल प्रेझेंट टेन्स जर असेल म्हणजे ही कम्स आहे, इथं व्हेनचा सेंटेन्स आहे, ही शीट न सुरुवात झालेली आहे म्हणजे इथं कम्स आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स असेल, आयदर तिथं काय असणार आहे, एरर और करेक्शन्स असेल. तर इथं कधी कधी तुम्हाला काय दिलेलं असेल, फक्त कम दिलेला असेल, कधी कधी केमही दिलेलं असेल. पण इथं बघा लक्षात ठेवा, इथं कम्स दिलेला आहे आपल्याला, तर इथं मात्र बघा काय दिलेले, त्याच्या कोरिलेशन वाला जो टेन्स आहे त्याच्यामध्ये शाल किंवा विल वापरायचे. म्हणजे तुम्हाला काय सांगितलेले, सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे सब्जेक्ट प्लस काय आहे, शाल और विल आहे. आलं लक्षात. तर म्हणजे आपल्याला काय तर अशा टाइप्स मध्ये काय तर क्वेश्चन्स पडणार आहेत. आय शाल टेलिफोन यू व्हेन ही कम्स बॅक. व्हेन ही कम्स बॅक इथं काय झालं तर सिंपल प्रेझेंट टेन्स झाला आणि त्याच्या कोरिलेशन्स मध्ये काय असणार आहे, सिंपल फ्युचर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा जर समजा व्हेनचं सेंटेन्स असेल, व्हेनच्या सेंटेन्स मध्ये जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढच्या टेन्स मध्ये काय असणार आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल, आयदर पास्ट परफेक्ट असेल. एवढं डोक्यात ठेवायचं की पास्ट टेन्सला सायमल्टेनियसली पास्ट टेन्सच असणार आहे, एवढं डोक्यात ठेवायचं. पण कंटिन्युअस टेन्स समटाइम्स असू शकतो. कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय असणार आहे, तर ING कंपल्सरी आहे, पण त्याच्यासोबत पास्ट आहे म्हणजे काय तर वॉज वर आहे. ओके, त्याच्यानंतर इथं पास्ट परफेक्ट आहे, परफेक्ट आहे म्हणजे थर्ड टेन्स असतो, V3 असणार आहे, पण पास्ट परफेक्ट आहे म्हणजे इथं काय असणार आहे, हॅड आहे. ओके, हॅड प्लस V3. मग सेम बघा इथं काय सेंटेन्स आहे, व्हेन आय एंटर्ड द स्टेशन. आता तुम्हाला ह्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, आयडेंटिफाय द एरर आहे अँड द ट्रेन हॅड ऑलरेडी गॉन. आता एवढं लक्षात आलं तुम्हाला की द ट्रेन हॅड ऑलरेडी गॉन म्हणजे हॅड आहे प्लस V3 आहे, हे तर करेक्ट आहे. पण तुम्हाला अगोदर काय सांगितलेलं आहे, तर एरर आयडेंटिफाय करायला सांगितलेले. मग व्हेनचं सेंटेन्स असेल तर पुढच्या कोरिलेशन मध्ये पास्ट परफेक्ट आहे म्हणजे अगोदरच्या टेन्स मध्ये काय यायला पाहिजे, तर एंटर्ड म्हणजे सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच इथं काय असतं, V2 असतं. ओके, तर हे आहे एंटर्ड म्हणजे ही झाली काय एंटर, ही काय झालेली तुमची एरर झालेली आहे आणि काय तर तुम्हाला करेक्शन्स काय करायचं, एंटर्स करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा व्हेन फादर एंटर्ड द किचन द मदर वॉज कुकिंग फूड. व्हेनचा सेंटेन्स आहे, एंटर्ड आहे, V2 आहे. पुढच्या सेंटेन्स मध्ये वॉज प्लस VNG आलेले म्हणजे काय तर पास्ट कंटिन्युअस टेन्स आलेले म्हणजे दॅट आल्सो करेक्ट. समजा इथं तुम्हाला एरर करेक्शन मध्ये इज ही दिलेलं असतं बघा, तर आपल्याला काय वाटतं, हा हे बरोबर आहे, व्हेन फादर एंटर्ड द किचन मदर इज कुकिंग फूड, दॅट इज करेक्ट. पण हा क्वेश्चन आपल्याला कशाचा असतो, कोरिलेशनचा असतो. मग आपण हे काय तर लक्षात ठेवलेलं नसतं. सो इथं काय येणार आहे, तर इज जर असेल तर काय करेक्शन्स आपलं वॉज असायला पाहिजे. ओके, हे जेव्हा कधी व्हेनचं सेंटेन्स असेल तेव्हा.
ओके, त्याच्यानंतर सेम व्हाईल मध्ये बघा हे सायमल्टेनियसली देण्याचा उद्देश काय, व्हाईलचं सेंटेन्स असेल तर व्हाईलच्या सेंटेन्स मध्ये समजा पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पुढे काय येणार आहे, सिंपल पास्ट टेन्स येणार आहे. सेम बघा इथं होतं व्हेनचं सेंटेन्स असेल, व्हेनच्या सेंटेन्स मध्ये सिंपल पास्ट असेल तर पुढे काय होणार होतं, पास्ट कंटिन्युअस. सेम व्हाईस वर्सा लक्षात ठेवायचे फक्त. व्हाईल यू वर टॉकिंग टू मी ऑन टेलिफोन समवन नॉकिंग ॲट माय डोर. तर आपल्याला बघा व्हाईल यू आर दिलेलं असेल बघा इथं यू वर आहे पण यू आर दिलेलं असतं, यू आर टॉकिंग टू मी ऑन टेलिफोन. तर आपल्याला काय होतं हे हा करेक्ट आहे, बरोबर आहे, व्हाईलचे सेंटेन्स आहे इथे यू आर आहे, दॅट इज करेक्ट आहे. पण व्हाईलचं सेंटेन्स जर असेल तर काय असतं तर पास्ट कंटिन्युअस असतं, म्हणजेच इथं वॉज वर प्लस VING म्हणजे हे करेक्ट आहे. तर ही तुम्हाला एरर पडू शकते. अँड देन समवन नॉक्ड ॲट डोर. तर पुढच्या सेंटेन्स मध्ये काय असायला पाहिजे, सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच V2 आहे, म्हणजे इथं नॉक्ड आलं म्हणजे V2 लागेल. ओके, त्याच्यानंतर देन बघा द ट्रेन वेंट अवे. आता वेंट आहे याचा अर्थ V2 आलेले. सिंपल पास्ट सोबत कुठला टेन्स असणार आहे, पास्ट कंटिन्युअस आहे, म्हणजे व्हाईलचं जर सेंटेन्स असेल सिंपल पास्टला कोरिलेशन्स वाला टेन्स आहे म्हणजे पास्ट कंटिन्युअस आहे, वॉज वर प्लस VING. इथं आपल्याला एम आर प्लस VING पण देऊ शकतात, विल बी शॅल बी पण देऊ शकतात, पण आपण काय लक्षात ठेवायचे, सिंपल पास्टचा कोरिलेशन पास्ट कंटिन्युअस. ओके, व्हाईल वाले लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा as soon as जर सेंटेन्स असेल तर बोथ टेन्सेस आर द सेम. as soon as कारण काय सोबत सेंटेन्स होत असतात, मग इकडे सिंपल पास्ट असेल तिकडे सिंपल पास्ट घ्या, इकडे पास्ट कंटिन्युअस आहे तिकडे पास्ट कंटिन्युअसच घ्या. as soon as the teacher entered the class. entered the class म्हणजे इथं हा काय आला, V2 आलेला आहे. आणि देन बघा the students stood up. stood up म्हणजे परत अजून काय झालेलं आहे, V2 आलेलं आहे, म्हणजे बोथ टेन्सेस आर द सेम. कधी as soon as आपल्याला इथं पण एरर करेक्शन्स असतात. as soon as the teacher entered the class आपल्याला बघताना एकदम करेक्ट वाटतं, बोथ आर करेक्ट. पण पुढच्या सेंटेन्स मध्ये बघायचं, इथं स्टूड जर असेल V2 असेल तर पहिल्यामध्ये पण काय येणार आहे, तर V2च येणार आहे, म्हणजे एंटर्ड असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा as soon as it was done असंही सेंटेन्स पडेल बघा. ह्यावेळेस पेपर कंपॅरेटिव्हली मागच्या वेळेस पेक्षा थोडासा अवघड पडेल. as soon as it was done with the left shoe and धीरा asked for the other sir. बघा इथं पहिल्यांदा तुम्ही काय बघा दुसऱ्या सेंटेन्स मधलं बघा, धीरा asked for the other sir. asked आहे म्हणजे V2 आहे, मग अगोदरच्या सेंटेन्स मध्ये V2च यायला पाहिजे. पण लक्षात ठेवा तुम्हाला डोक्यामध्ये एक असतं की फक्त ऍक्टिव्ह वॉइस, पण समटाइम्स हे तुम्हाला काय तर पॅसिव्ह वॉइस मध्ये पण येऊ शकतं. आता इथं इट वॉज डन. वॉज डन म्हणजे काय, वॉज वर प्लस V3 आहे बघा, वॉज वर प्लस V3 म्हणजे हे पॅसिव्ह वॉइस मधला काय आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. असंही सेंटेन्स तुम्हाला एरर करेक्शन्स मध्ये असू शकतं आणि असणारही आहे. लक्षात ठेवा आतापर्यंतचा माझा 10 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून सांगतो. as soon as was आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण काय करतो, पॅसिव्ह वॉइस मध्ये नेक्स्ट टेन्स मधला ऑक्सिलरी वर्ब घेत असतो. सो वॉज वर प्लस इथं V3 आहे, पण हा काय झालेला आहे तर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये हा पॅसिव्ह वॉइस मधला काय आहे तर सिंपल पास्ट टेन्स आहे. सो हे सेंटेन्स काय आहे तर करेक्ट आहे. म्हणजे हे पण लक्षात ठेवा की पॅसिव्ह वॉइस मधला सुद्धा तुम्हाला पास्ट टेन्स येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा इन प्लेस ऑफ as soon as we can use no sooner than. आपण as soon as च्या ऐवजी no sooner than सुद्धा वापरू शकतो. तर पण काय करायचं असतं, no sooner dash dash than जिथं कॉमा दिलेला असतो आपल्याला एरर त्याच्यामध्ये पडू शकते. no sooner dash dash म्हणजे मध्ये काहीतरी वर्ड्स असणार जिथं कॉमा दिलेले तिथं द्यान असणार आहे. आता मी वरचे सेंटेन्स तुम्हाला घेते आणि खाली त्याचं फक्त करते. no sooner did I see red light. फक्त नो सुनर नंतर तुम्हाला ऑक्सिलरी वर्ब कंपल्सरी घेणं अपेक्षित असतं. नो सुनर डिड आय सी द रेड लाईट दॅन आय स्टॉप्ड. आता बघा डीड सी म्हणजेच काय असतं, V2 असतं. डीड सी बघा, डीड प्लस सी म्हणजेच काय आहे, सॉ आहे. डू प्लस सी म्हणजेच काय आहे, सी आहे. आणि डज प्लस शी आहे म्हणजे त्याचा प्लुरल फॉर्म नाहीये तर सीज. याचा अर्थ बघा काय आहे तर
तर ही शी इट न जर सुरुवात झालेली असेल ही शी इटनी तर आपण काय करतो मेन वर्बला एस आहे तर त्याला काय करणार आहे एस जोडणार आहे. ओके, तर इथं बघा सेम आपण काय केलेलं आहे नो सुनर डीड आय सी आहे तर आय सी द रेड लाईट तर सी बघा सॉरी सी चं स्पेलिंग SEE आहे. That is correct. Then, no sooner did the teacher entered the class, the student stood up. आता did दिलेला आहे, सो इथं काय एंटरच यायला पाहिजे. खूप जण इथं काय करतात ईडी करतात. ओके, तर त्याच्यामुळे काय होतं तर ते पण चुकतं. म्हणजे did जर बाहेर काढत असेल आपण बघा SEE आहे हे सी सॉ सीन असं असतं. जेव्हा आपण काय तर ह्या सॉ मधून डीड बाहेर काढतो म्हणजे सॉ आहे सॉ मधून जर डीड बाहेर काढलं डीड प्लस सी होतं. ओके, डीड प्लस सी होतं. तर म्हणजे काय नो सुनर डीड द टीचर एंटर द क्लास दॅन द स्टुडंट स्टूड अप म्हणजे डीड बाहेर काढलेले इथं एंटर आलेलं आहे. एंटर्ड जर केलं तर दॅट इज काय तर रॉंग. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट नो सुनर वॉज इट डन. आपण काय केलेलं हे सेंटेन्स घेतलेलं ऍज सून ॲजचं फक्त ऑक्झिलरी वर्ब सुरुवातीला घेतलेलं आहे. नो सुनर वॉज इट डन विथ द लीडर आणि जिथं कॉमा आहे तिथं काय केलेलं आहे दॅट केलेलं आहे अँड धीरा आस्क्ड फॉर द अदर सम. तर अशा टाइप्स मध्ये फक्त हा दॅट इज द वन पार्ट. ही सिरीज आपण मी एरर करेक्शनचे तुम्हाला अशी सिरीज कंटिन्यू करणार आहे. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.